नमस्कार मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना असेल, परभणी असेल, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव ह्या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा प्रमाणात कमेंट येतात की बाबा आता जालन्याचा फळपीक विमा वाटप होऊन जवळपास 1 महिना होत आलं. काही जणांना मिळाला, काही जणांना मिळाला नाही. कुणाला मिळाला नाही ते सांगतो मी. त्यामध्येच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तो म्हणजे फळपीक विमा बाजूला राहिला, पण मेन 25% अग्रिमाचा पीक विमा व स्वतः क्लेम केलेला पीक विमा ह्यांच्या संदर्भात अपडेट काय आहे ते सविस्तरपणे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओची काळजीपूर्वक बघा. त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्याची देखील व्हिडिओमध्ये अपडेट कव्हर केल्या जाऊ शकते. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघावे लागेल. जर चॅनलवर नवीन असेल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या डाव्या साईडला जो घंटा दिसतोय त्याला देखील दाबून घ्या, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची अपडेट आली की सर्वात लवकर तुमच्यापर्यंत मिळेल. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा, आता जालना जिल्ह्यामध्ये फळपीक विमा वाटप झाला, पण 25% अग्रिमाचा पीक विमा अद्याप वाटप झालेला नाही. त्याचमध्ये फळपीक विमा कुणाला वाटप झाला? ज्यांनी ओरिजिनल सगळे डॉक्युमेंट्स, ओरिजिनल सगळा नमूद जमिनीचा आढावा घेऊन फॉर्म भरला होता त्यांनाच मिळाला. पण जे बोगस शेतकरी होते त्यांना मिळालं नाही. त्यांच्या ॲक्च्युअलमध्ये जमिनीचं व बागेचं जी काही साईज होती ती छोटी असताना देखील त्यांनी जास्त वाढवून सांगितलं व याचा सर्वे झाला. याच्यानंतर बऱ्याचशे लाखामध्ये शेतकरी हे अपात्र ठरवण्यात आले. तर तुम्ही देखील पीक विम्याच्या संदर्भात अशी चूक केली असेल तर तुम्हाला देखील त्या रकमेपासून वंचित केल्या जाणार आहे. तर बघा, आणि ज्यांनी सगळे काटेकोरपणे अतिशय सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स फॉलो करून ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांच्यासाठी आता अपडेट सांगतो आहे मी. तर बघा, बाकी जिल्ह्यांची आता परभणी, नांदेड, हिंगोली यांची अपडेट तर दरवेळी असते, पण आता उर्वरित जिल्ह्यांचा देखील आपण आढावा घेणार आहोत. त्यामध्येच बघा, आता येणाऱ्या 31 तारखेच्या आसपास वर्ष संपत आहे. या वर्षाच्या म्हणजे शेवटी पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तूर्तसा. आणि ह्याचमध्ये गव्हर्नमेंटवर एक प्रेशर आणण्याचं काम म्हणजे जे काय आपली जी आता 23 तारखेला जे कृषी शेतकरी दिवस हे झाला, त्यामध्ये भारताचे कृषी मंत्री देखील आले होते. त्यांनी पण थोडाफार प्रमाणात लोड आपल्या गव्हर्नमेंटवर टाकलेला आहे. म्हणजे बाकी पाहायला गेलं तर त्यांनी त्या मीटिंगमध्ये असं सांगितलं की बाबा, महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर त्या प्रकारे काम चालत नाही. ज्या प्रकारे हरियाणा व पंजाब हे कृषीप्रधान राज्यांमध्ये जे काही तुमच्या पीक विम्याचं वाटप झालं, हरियाणा असेल, पंजाब असेल, मध्य प्रदेश, या तिन्हीमध्ये देखील 2023 व 24चं देखील वाटप झालं आणि तुमच्या राज्यात अद्याप 23चंच अपडेट काहीच नाही आहे. तर हे त्यांनी लोड बनवला. ह्याच लोडच्या प्रसंगी आता येत्या काही दिवसात तुमच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. तर ही होती महत्त्वाची याची अपडेट. याच संदर्भात नवीन काय अपडेट आली तर सर्वात लवकर चॅनलवर मिळून जाईल. चॅनलवर लाईक, शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तेही करून घ्या. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.